नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM सेकंड इयर चाइल्ड हेल्थ नर्सिंग आणि ANM नर्सिंग स्टुडंटसाठी सुद्धा विचारला जाणारा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे चाइल्डमध्ये की प्रॉब्लेम्स ऑफ ब्रेस्ट फिडिंगमध्ये प्रॉब्लेम्स ऑफ ब्रेस्ट फिडिंगमध्ये कोणते प्रॉब्लेम्स आहेत ते आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर यामध्ये आता हा प्रश्न आहे ना, तो 15 मार्काचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये विचारला गेलेला आहे. ठीक आहे, 15 मार्काचा जो क्वेश्चन विचारलेला असतो ना त्याच्यामध्ये विचारला गेला. तर हा जो शेवटचा प्रश्न आहे तो आहे 5 मार्काचा. तर तो मी घेतला आहे. तर प्रॉब्लेम्स ऑफ ब्रेस्ट फिडिंग कोणते आहेत, तर परिचारिका ज्या आहेत त्यांना स्तनपानातील अडचणी ओळखता आल्या पाहिजेत. त्यासाठी आपण स्वतःवर निरीक्षण करावे आणि मातेकडे चौकशी करावी. परिचारिकांना स्तनपानातील म्हणजे ब्रेस्ट फिडिंगमधली ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या ओळखता आल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपण स्वतःवर निरीक्षण करावे आणि मातेकडे चौकशी करावी. आणि खालील मुद्द्यावरून स्तनपानातील अडचणी ओळखता येतात. इथे जे मुद्दे दिले त्याच्यावरून स्तनपानातील अडचणी ओळखता येतात. तर पहिलं आहे, बाळ कमी वेळा दूध पित असेल तर, बाळ वरचेवर दूध मागत असेल तर, दूध कमी येत असेल तर, बाळ म्हणजे संसर्ग होतो, दूध ओढता येत नसेल तर, उदाहरणार्थ चोंदलेले नाक, ह्या स्तनपानातील अडचणी आहेत. आता याची कारणं कोणती आहेत, तर स्तनपान समस्येमध्ये मातेकडील बाळाकडील कारणांचा समावेश होतो. स्तनपान जेव्हा आपण ब्रेस्ट फिडिंगमध्ये फक्त आईकडचीच कारणं नसतात तर बाळाकडची दोघांकडचीही कारणं असतात. तर दोघांमधील कोणती कारणं आहेत, तर मातेकडील पहिली कारणं आपण बघणार आहोत. स्तनपानामध्ये मातेकडे कोणती कारणं आहेत, तर स्तनाग्रे चिरटलेली असल्यास, क्रॅक्ड निप्पल्स असतात, म्हणजे निप्पल्स जे आहेत स्तनाग्रे ती चिरटलेली असल्यास, स्तनाग्रे दबलेली असल्यास, दबलेली असेल, आतमध्ये ओढली गेलेली म्हणजे दबलेली असतात कधीकधी. नंतर स्तनाग्रे आतमध्ये ओढली गेलेली असल्यास, ओढलेली आतमध्ये असतात, बाहेर येत नाहीत ते, तेव्हा पण. दूध पाजण्यापूर्वी व पाजल्यानंतर स्तनांची स्वच्छता न केल्यास. या सर्व अवस्थांमध्ये दूध निर्मिती चांगली होत असते, परंतु बाळाला ओढता येत नसल्याने दूध साठून राहते व मातेस त्रास होतो व नंतर स्तनदाह होतो. ही बरीच जी कारणं आहेत त्या कारणामुळे काय होतं, तर दूध निर्मिती चांगली होते पण मग बाळाला ओढता येत नाही. फ्लॅट निप्पल्स असतात किंवा आतमध्ये ओढलेली गेलेली आहेत, निप्पल्स बाहेरच येत नाही आहेत, अशी बरीच कारणं आहेत. किंवा चिरटलेले क्रॅक असतील तर त्याच्यामुळे काय होतं, दूध निर्मिती चांगली होते म्हणजे मिल्क प्रोड्यूस होतं आहे, बट ते मग ओढता येत नाही बाळाला, त्याच्यामुळे मग स्तनदाह होतं, मॅस्टायटिस होतं. आता बाळाकडची कारणं कोणती आहेत, ही मातेकडची कारणं बघितली. आता बाळाकडची कारणं बघूया कोणती आहेत. तर बालकास काय क्लेप पॅलेट असल्यास किंवा हेअरक्लिप असल्यास, क्लेप पॅलेट असतो बाळाला, ते असल्यास, किंवा कोणत्याही कारणाने बालकास दूध ओढून पिता येत नसल्यास, कोणत्याही कारणाने बाळाला दूध क्लेप पॅलेटमध्ये असतं तेव्हा पण. आणि या ठिकाणी देखील स्तनामधील दूध बाहेर न पडल्यामुळे साठून राहते व आईला त्रास होतो. मग या ठिकाणी काय होतं, क्लेप पॅलेट किंवा बालकामध्ये कोणतंही कारण असेल बाळाकडे, तर मग त्याच्यामुळे दूध जे आहे ते काय होतं, साठून राहतं आणि मातेला त्रास होतो. आणि आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं हे बघू एक्सप्लेनेशन. तर क्रॅक्ड निप्पल्स म्हणजे काय, तर स्तनाग्राची स्वच्छता व काळजी व्यवस्थित नसल्यास स्तनाग्रे चिरटलेली असतात. निप्पल्स का असतात, तर स्तनाग्रांची स्वच्छता व काळजी व्यवस्थित नसल्यास स्तनाग्रे चिरटलेले असतात. मग ह्याच्यावर उपाय काय असायला पाहिजे, तर गरोदरपणाच्या अंघोळीच्या वेळी स्तन स्वच्छ करून स्तनाग्रांना तेलाचा हात लावून हळूवारपणे चोळायचा आहे. तेलामुळे चिरटलेला भाग काय होतो, मऊ पडतो. त्यानंतर एक थेंब चिकट स्राव जे आहे ते कोलेस्ट्रॉल पिऊन काढावा, त्यामुळे स्तनाग्रे मऊ राहतात. चिरटल्यामुळे काय होतं, आलेला तटतटीतपणा नाहीसा होतो आणि स्तनाग्रे टोकदार होतात. त्यामुळे काय होतं, प्रसूतीनंतर स्तनपान देत असताना त्रास होत नाही. आता जे स्तनाग्रे आहेत, क्रॅक निप्पल्स असतात, त्याच्यावरती काय करायचं असतं, तर गरोदरपणा म्हणजे प्रेग्नन्सी असते तेव्हाच काय करायचं, अंघोळीच्या वेळी स्तनांना स्वच्छ करायचं आहे. स्तनाग्रांना तेलाच्या हाताने काय करायचं आहे, हात लावून हळूवारपणे काय करायचं आहे, त्यातून एक म्हणजे
मालिश करायचं, एक प्रकारचं बाहेर ओढायचं पण आहे, त्यांना खेचायचं आहे हाताने, हे पण करू शकतात. त्यामुळे तेलामुळे चिकटलेला भाग जो असतो तो काय होतो, बाहेर पडतो आणि त्यातून एक थेंब चिकट स्राव जो आहे तो पिळून काढायचा आहे. त्यामुळे स्तनाग्र काय होतं, जे निप्पल्स असतं ते मऊ राहतात. चिरटल्यामुळे आलेला तटतटीतपणा आहे तो नाहीसा होतो आणि स्तनाग्रे टोकदार होतात. त्यामुळे काय होतं, परिस्थितीनुसार स्तनपान देत असताना त्रास असतो तो होत नाही. आणि स्तनाग्रे चिरटलेले असल्यास बाळाला दूध ओढता येत नाही, तसेच आईलाही वेदना झाल्यामुळे बाळाला स्तनपान देता येत नाही. परिणामतः स्तनामध्ये दूध साठून राहते आणि स्तन दाटतात. चिरटलेल्या स्तनामुळे बाळ स्तन चोकत असताना खूपच वेदना होतात. त्यातून दुखरी स्तनाग्रे असे, म्हणजे त्यांना काय म्हणतात, दुखरी स्तनाग्रे असं म्हणतात. त्याच्यानंतर दाटलेले स्तन म्हणजे काय, तर बाळास अंगावर न पाजल्यास, अगर उशिरा पाजल्यास स्तन दुधाने भरतात. तसेच वर सांगितल्याप्रमाणे स्तनाग्रे चिरटलेले असल्यास दोन्ही स्तन काय होतं, दाटून राहतात. आता ह्याच्यावर उपाय काय आहे दाटलेल्या स्तनांवरती, तर वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधी द्यावीत. दाटलेले स्तन गरम पाण्याने शेकावे. दाटलेल्या स्तनांवरती उपाय काय, तर वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधं द्यायची आणि दाटलेले स्तन गरम पाण्याने शेकवायचे आहेत. त्यानंतर शेकवल्यानंतर थोडेसे दूध पिऊन काढायचं आहे आणि मातेला मग योग्य पद्धतीने स्तनपान करायला शिकवायचं आहे. दुखरी स्तनाग्रे योग्य तऱ्हेने स्तनपान करून व शेवटचे दूध स्तनाग्रावर चोळावे. ठीक आहे, योग्य तऱ्हेने स्तनपान करून व शेवटचे दूध स्तनाग्रावर चोळायचं आहे. ठीक आहे. आता दबलेली सपाट स्तनाग्रे, फ्लॅट निपल्स, ह्याच्यावरती काय उपाय करायचे, तर निसर्गतच काहींना स्तनाग्रे सपाट असतात. गरोदरपणामध्ये वाढलेल्या हार्मोन्समुळे स्तनाची व स्तनाग्रांची वाढ होते. गरोदरपणे स्तनांची व स्तनाग्रांची काळजी घेतल्यास प्रसूतीनंतर स्तनपान देण्यास काहीच अडचण येत नाही. तरी देखील अशा समस्या वाटल्यास स्तनाग्रे स्तनग्रांचे म्हणजे जी ही आहेत, निपल्स आहेत, त्यांना धरायचं आहे, म्हणजे त्यांच्या बुडाशी धरून हात ओढायचे आहेत किंवा सिरिंजच्या पंपासारखा उपयोग करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आत ओढलेली स्तनाग्रे, तर ह्यामध्ये काय होतं, तर आत ओढलेली स्तनाग्रामुळे बालकास स्तनपान देण्यास समस्या निर्माण होतात. ही अवस्था देखील परिचारिकांनी गर्भिणीच्या तपासणी जेव्हा करतात, त्या गरोदर असताना, तेव्हाच निरीक्षणामध्ये आढळल्याबरोबर मग काय करायचं, तर बाईला आंघोळीच्या वेळेस पुढीलप्रमाणे सल्ला द्यायचा आहे की 20 cc सिरिंजच्या बॅरलची पुढील सुई बसवतात ना, ती बाजू कट करायची आणि पिस्टन त्या बाजूने आत म्हणजे घालायचं आहे. कट केलेल्या सिरिंजच्या कापलेल्या बाजूनेच इजा होणार नाही अशा, तसेच वेदनाही होणार नाही. तर त्या साईडने ते सिरिंज लावायचं नाही आहे. तर बॅरल जो आहे, तर बॅरलचा गोलाकार जो गुळगुळीत भाग असतो, ठीक आहे, तो स्तनाग्राला प्रायमरी एलोरावर घट्ट म्हणजे ठेवायचा आहे आणि त्याच्याने ओढायचं आहे. त्याच्यानंतर आणि काय करायचं आहे, तर याने एरोलावरती तो जो गोलाकार भाग असतो, कट केलेला नाही आहे, कट केलेल्या भागामध्ये पिस्टन पुश करायचा आहे आणि म्हणजे त्याच्यामध्ये जो पिस्टन असतो जो कट केलेल्या भागामध्ये पुश करायचा आहे. पण हे तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रॅक्टिससाठी, तर मी एक्झामसाठी सांगते, पण जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करणार तेव्हा तुम्हाला कळणार. म्हणजे काय करायचं, एक सिरिंज घ्यायची, 20 ml किंवा 10 ml सिरिंज घ्यायची, ती कट करायची, मध्येच कापायची आणि जो पिस्टन असतो म्हणजे मागे आपण पुश आणि हे करतो ना, तो भाग घ्यायचा आणि जिथे आपण कट केले त्याच्यामध्ये आतमध्ये पुश करायचा, त्या म्हणजे बसवायचा आहे. आणि जो पुढचा जिथे पिस्टन असतो तो गोलाकार सुंदर जो भाग असतो, चांगला गुळगुळीत भाग असतो, तो निपल्सवरती एरोलामध्ये पुश म्हणजे बसवायचा आहे आणि पिस्टनने मागे खेचायचं. तर त्याच्यामध्ये काय जे निपल्स असतात ते बाहेर यायला पण मदत होतात. आणि दुसरी गोष्ट होते की त्याच्यामध्ये दूध पण आपण येतं खेचल्यामुळे. मग ह्या गोष्टींमुळे काय होतं, तर या उपायाने समस्या दूर होतात. 100% नाही, पण बऱ्याचदा ह्यांच्याने फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला सक करायला सांगायचं. असं झालं, निपल्स पुश करून बाहेर ओढायचं आहे, त्याच्यानंतर कधी कधी आपण बाळाला फिडिंगला आपण लगेच लावायचं आहे. बाळाने हळूहळू ओढूनसुद्धा ते निपल्स जे आहेत ते काय होतात, जी आत बाहेर यायला मदत होते. तर अशा स्तनपानाच्या ज्या आहेत त्या समस्या आहेत, स्तनपानामध्ये येणाऱ्या समस्या आणि प्रॉब्लेम्स ऑफ ब्रेस्ट फिडिंग, आणि त्याचे उपाय पण मी सांगितले. ठीक आहे. तर 5 मार्काला हा प्रश्न असतो कधी कधी. तर तुम्हाला ब्रेस्ट फिडिंगचे प्रॉब्लेम्स आहेत ते मोजकेच आहेत ॲक्च्युली, पण त्याच्यामध्ये काय उपाय ते पण मी पुढे सांगितले, तर तेही तुम्ही लिहू शकता. तर अशा प्रकारे होता हा आपला आजचा व्हिडिओ. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, अभ्यास करा
आणि अभ्यास करत राहा. एक्झाम तुमची कधी पटकन जवळ येईल तुम्हाला कळणारही नाही आहे. तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.